आपण जे काही शिकतो त्यातलं 90% एका आठवड्यात विसरून जातो, हे माहीत आहे का? आता विचार करा की या समस्येवर आपल्या प्राचीन वैदिक ज्ञानाकडे काही उपाय असेल तर? आज आपण अशाच 5 वैदिक तंत्रांबद्दल बोलणार आहोत, जे आपलं मन अधिक तीक्ष्ण, अधिक धारदार बनवू शकतात. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. ही गोष्ट आहे एका तरुणाची. कदाचित आपल्यापैकी अनेकांना ही गोष्ट आपलीशी वाटेल. तो तासनतास अभ्यास करायचा, पण परीक्षेच्या वेळी मन अगदी कोऱ्या पाटीसारखं व्हायचं. शेवटी हताश आणि निराश होऊन तो एका आश्रमात पोचला. तिथल्या एका साधूला तो म्हणाला, गुरुजी, मी खूप प्रयत्न करतोय, पण माझ्या काहीच लक्षात राहत नाही. मी अगदी असहाय झालोय. ते साधू फक्त हसले आणि त्यांनी एक असं रहस्य उलगडलं ज्याने त्या तरुणाचं आयुष्यच बदलून टाकलं. ते म्हणाले, बाळा, स्मरणशक्ती आणि बुद्धी ही काही जन्मतः मिळणारी देणगी नाहीये. ते एक कौशल्य आहे जे सरावाने कोणीही मिळवू शकतं आणि त्याला अधिक चांगलं बनवू शकतं. आता ही काही केवळ एक छान गोष्ट नाहीये, तर हे एक वास्तव आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चाललोय 1980च्या दशकातल्या एका अविश्वसनीय सत्य घटनेकडे. खरंच एक प्रशिक्षित मन अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतं का? चला पाहूया. या कथेचे नायक आहेत डॉक्टर आर गणेश. आणि त्यावेळी त्यांचं वय किती असेल असं वाटतं? फक्त 21 वर्ष. हो, इतक्या तरुण वयात त्यांनी जे करून दाखवलं ते ऐकून अक्षरशः मन थक्क होतं. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक मोठा हॉल आहे जो विद्वानांनी खचाखच भरलाय. एका बाजूने एक गणितज्ञ त्यांना मॅजिक स्क्वेअर बनवायला सांगतोय, त्याच वेळी दुसरीकडून एक कवी जागेवरच कविता रचायला सांगतोय. तिसरा कोणीतरी एक अवघड भाषांतर करायला सांगतोय. आणि या सगळ्या गोंधळात एक घंटा सतत वाजत होती आणि ती किती वेळा वाजली हे सुद्धा त्यांना मोजायचं होतं. विचार करा, एकाच वेळी इतकी सगळी आव्हानं. आणि आश्चर्याची गोष्ट काय होती माहितीये? डॉक्टर गणेशांनी प्रत्येक आव्हानाला अगदी अचूक उत्तर दिलं. हे काय केवळ नैसर्गिक प्रतिभेमुळे शक्य झालं नाही, तर यामागे होता विशिष्ट वैदिक पद्धतींचा सखोल सराव. हेच आहे एका प्रशिक्षित मनाचं सामर्थ्य. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की अशी मानसिक शक्ती मिळवायची कशी? आपल्यासारखी सामान्य माणसंही हे करू शकतात का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच. चला तर मग ती तंत्र शिकायला सुरुवात करूया. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तंत्र आहे अवधान. समजा आपण एखादं महत्त्वाचं काम करतोय आणि आपला फोन सतत वाजत राहतो, नोटिफिकेशन्स येत राहतात. आता अवधान म्हणजे काय? तर त्या नोटिफिकेशन्सकडे दुर्लक्ष करणं नाही, तर ते अडथळे स्वीकारून आपलं लक्ष पुन्हा आपल्या कामावर कसं आणायचं हे शिकणं. अवधान म्हणजे जणू काही आपण एका शांत नदीच्या काठावर बसलो आहोत. आपले विचार आणि येणारे अडथळे म्हणजे नदीतून वाहून जाणारी पानं आहेत. आपण त्यांना पाहतो, त्यांची नोंद घेतो, पण त्यांच्यासोबत वाहत जात नाही. आपण शांतपणे आपलं लक्ष पुन्हा आपल्या कामावर आणतो. बरं, आता अवधान म्हणजे काय हे तर कळलं. आता वळूया आपल्या दृष्टीच्या शक्तीकडे. पुढची 2 तंत्र ही पाहण्यावर आणि कल्पना करण्यावर आधारित आहेत. आणि ही तंत्र आपली स्मरणशक्ती आश्चर्यकारकपणे वाढवू शकतात. त्राटक. आता हा शब्द ऐकून डोळे वटारून पाहणं असं वाटू शकतं, पण तसं नाहीये. रागाने किंवा टक लावून पाहणं हे आवडलेल्या मुठीसारखं आहे, तणावपूर्ण आणि थकवणारं. या उलट त्राटक म्हणजे स्थिरपणे पाहणं. हे उघडलेल्या तळहातासारखं आहे, शांत आणि ग्रहणशील. आणि यामुळे मनावरचा ताण कमी होतो. चला एक क्षणभर हे करून पाहूया का? डोळे बंद करा आणि आपल्या मनात एखाद्या आवडत्या वस्तूची किंवा व्यक्तीची प्रतिमा आणा. फक्त त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. हेच आहे आंतरिक त्राटक. याने आपलं लक्ष बाहेरच्या जगातून आतल्या जगाकडे यायला मदत होते, जे एकाग्रतेसाठी खूप महत्त्वाचं आहे. तिसरं तंत्र आहे वर्णविधी. आता हे काय आहे? समजा हत्ती हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. नुसता शब्द वाचला तर कदाचित विसरून जाऊ, पण जर आपण एका विशाल राखाडी रंगाच्या हत्तीची कल्पना केली तर ते चित्र मनात अगदी पक्क बसतं, बरोबर? यालाच ड्युअल कोडिंग म्हणतात, कारण आपलं मन शब्दांपेक्षा चित्रांना जास्त चांगलं लक्षात ठेवतं. यालाच पिक्चर सुपेरियॉरिटी इफेक्ट असंही म्हणतात. आता एक गंमत बघा. आपली स्मरणशक्ती सुधारण्याची किल्ली आपल्या बसण्याच्या पद्धतीत लपलेली असेल तर? विश्वास बसत नाहीये? चला शेवटच्या 2 तंत्रांचा शोध घेऊया, जी आपलं मन आणि शरीर यांना एकत्र जोडतात. हे एक साधं सत्य आहे. स्थिर शरीराशिवाय मन स्थिर होऊ शकत नाही. आता आपण कसे बसलो आहोत याकडे जरा लक्ष देऊया का? आपला पाठीचा कणा सरळ आहे की आपण वाकलेलो आहोत? आपल्या बसण्याच्या स्थितीचा थेट परिणाम आपल्या मानसिक स्पष्टतेवर होतो. पाठीचा कणा सरळ ठेवून बसल्यावर कसं ताजंतवाना वाटतं हे लगेच जाणवतं.
खुर्चीवर बसताना एक सोपी गोष्ट करायची. आपले पाय जमिनीवर पूर्णपणे टेकलेले असावेत. असं केल्याने शरीर स्थिर होतं आणि मनाला भटकण्यापासून रोखता येतं. पाठीच्या खालच्या भागाला थोडा आधार दिला की पाठीचा कणा सरळ राहतो आणि ऊर्जेचा प्रवाह मोकळा होतो. हे अगदी छोटे छोटे बदल आहेत, पण ते मोठा फरक घडवून आणू शकतात. आपण जे खातो आणि जसा श्वास घेतो त्याचा थेट परिणाम आपल्या विचार करण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर होतो. म्हणजे आपल्या मेंदूला आपण कोणतं इंधन देतोय हे खूप महत्त्वाचं आहे. चला याबद्दलच थोडं जाणून घेऊया. रोज फक्त 10-15 मिनिटं दीर्घ श्वास घेणं म्हणजे प्राणायाम, याने आपल्या मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो. आणि आहाराचं काय, तर सात्विक आहार म्हणजे शुद्ध आणि संतुलित, जसं की ताजी फळं, भाज्या, याने मनाला एक प्रकारची स्पष्टता मिळते. या उलट तामसिक म्हणजे जड आणि आळस आणणारं अन्न म्हणजे तळलेले पदार्थ जे मनाला मंद करतात. तर या आहेत त्या 5 वैदिक किल्ले. आपल्या ध्यानावर प्रभुत्व मिळवणं, स्थिरपणे पाहण्याचा सराव करणं, शब्दांऐवजी चित्रांमध्ये विचार करणं, मनासाठी शरीर स्थिर ठेवणं आणि शेवटी स्पष्टतेसाठी योग्य श्वास आणि योग्य आहार घेणं. या 5ही गोष्टी खरं तर एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत. आणि शेवटी त्या साधूने त्या तरुणाला दिलेला सल्ला आठवूया. ते म्हणारे होते, प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सोडून दे, या ब्रह्मांडाच्या प्रवाहावर विश्वास ठेव. आपण हे विवेचन संपवताना एक विचार करूया की आपल्या जीवनात असं काय आहे जिथे आपण नियंत्रण सोडून प्रवाहावर अधिक विश्वास ठेवू शकतो. याच विचारासोबत आपण आज इथे थांबूया.